मॅच किताब या ठिकाणी दिला जातो आणि 100 रुपयाचं पारितोषिक देखील आलं होतं. अगदीच तुषार या खेळासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. तर सन्मान्य श्री भाऊ पिरकड यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील या ठिकाणी येतोच मान सन्मान या ठिकाणी करायचं. सन्मान्य आयोजक मधु निरगुडे यांच्या शुभ हस्ते त्यांच्या येतोच मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अगदी पारितोषिक आलं होतं ते घेऊन जा. ओर टू चेतन सर. अगदी जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे अगदी महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मानगाववाडी विपक्ष लवाळेवाडी या दोन संघांच्या दरम्यान जर का फलंदाजाने 2 लगातार षटकार ठोकले तर मात्र मधुकरजी निरगुडा यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आणि जर का लागोपाठचे 3 विकेट प्राप्त केले गोलंदाजाने तर संदेशजी कराळे साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे महत्वाची मॅच. खोदून काढलाय चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. एक धावेचं अंतर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधला 2 धावेंचं अंतर देखील पूर्ण केलं जात आहे. तर सुरेशजी डोमणे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. अगदीच आपली आयोजक कमिटी या ठिकाणी वाट पाहते. सुरेशजी डोमणे 3 धावा फलकावरती पाहायला मिळतील. लवाळेवाडी संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हा देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑनला डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सीमारेषेवरती अगदी एकच धाव. दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा सामना आहे. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. 2 षटकारांसाठी लागोपाठचे मधुकरजी निरगुडा यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि संदीपजी कराळे यांच्या माध्यमातून गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. 3 चेंडूवरती 3 विकेट प्राप्त केले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे फलंदाजांनाही संधी आहे आणि गोलंदाजांनाही संधी आहे. आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून खोलवरचा टप्पा उत्तर नाहीये. जबरदस्त चेंडू अगदी पायामध्ये बेड्या घालाव्यात ना तसा बॉल होता. फलंदाजाला उत्तर नाहीये. अप्रतिम चेंडू कॅरी झाला गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी धावसंख्या स्थिरावली गेली ती 4 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा ते सर्रार चेंडू पडल्यानंतर अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. या चेंडू फलंदाजांपासून दूर ठेवलाय. योग्य टप्पावरती गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. परेशच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी अगदी योग्य टप्पावरती. जे लवाळीवाडी मागच्या 2 मॅच मध्ये जी सुरुवात केली होती ना ती मॅच मध्ये पाहायला मिळत नाहीये. अगदी ब्लॉक होलचा वापर. उत्तर नाहीये. यॉर्कर आणि याच यॉर्करने दांड्या मात्र गुल केल्या आहेत गणेश फलंदाजाच्या. पहिला विकेटचं पतन अंतिम चेंडूवरती. 1 बाद 4 धावा अवघ्या फलकावरती जॉईंट होतील. आपल्या स्पर्धेमध्ये आपल्याच प्रेक्षकांच्या पाठिंब्यामध्ये खेळत असताना मानगाववाडी टीम मात्र आपल्याच ग्राउंडवरती आपल्या नावाचा डंका वाजवायला मात्र पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये महत्वाचा विकेट देखील तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यात यशस्वी ठरलेत गोलंदाज परेश. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा केल्या खर्च आणि महत्वाचा विकेट देखील तंबूच्या आसऱ्याला भेटण्यात यशस्वी ठरलेत. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. गोलंदाज कॅरी करू शकला नाहीये हा चेंडू. त्याची किंमत देखील मानगाववाडी संघाला मोजावी लागते. क्रिकेट म्हटलं ना की प्रत्येक एका धावेला खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये. ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करता त्यावेळेस या धावींची किंमत तुम्हाला नक्कीच मोजावी लागते. इथे 1 धाव अतिरिक्त खर्च झाली. फुलटॉस बॉल झेल होऊ शकतो. झेल मात्र धरणीला दान झाला.
खराब आणि खराब क्षेत्ररक्षण. याच दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धाबींशी धावसंख्या पोहोचेल ती 8 या आकड्यावरती. गोलंदाजी चांगली होती. रोहिदास गोलंदाजी मार्कवरती आहेत. संदीप गोलंदाजी मार्कवरती आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. फुललाईनचा बॉल. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. सरळ बॅटने हा खेचलेला फटका, त्यावरती देखील एकच धाव. अगदी मानगाववाडीचे पाठीराखे गोलंदाजाला प्रोत्साहित करतायत की आपल्या आयोजनामध्ये आपल्या गावाचं नाव नक्कीच पुढे घेऊन जात असताना ही मॅच जर जिंकली तर ज्या चमचमत्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये एक तरी नक्कीच आपल्या गावासाठी आपण ठेवू शकतो. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्रामध्ये जर पहिलं षटक आपण पाहिलं ते सुद्धा परेशने अफरातीन फेकलं होतं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना संदीप देखील जबरदस्त गोलंदाजी करतोय. दोन्ही फलंदाजांवरती देखील दडपण आहे कारण धावा येत नाहीयेत. एकेरी दुहेरी धावा इथून मानगाव संघ देऊ शकतो परंतु मोठे फटके येत नाहीये. पुन्हा एकदा ऑस्टिकच्या बाहेर चेंडू. ऑफिशियल पंचांनी यावेळेस लाईन पाहिलीने सांगितलं मात्र खराब लाईनवरती चेंडू डिलिव्हर झालाय. अजून एक खुश खबर आहे. मानगाववाडी संघ जर फायनल मध्ये दाखल झाली तर आमचे पाहुणे संदीपजे कराळे साहेब यांच्याकडनं 11 खेळाडूंना जर्सी असेल, 22 खेळाडूंना जर्सी असेल. डिसिजन पेंडिंग असेल व्हाईट साठी ना, व्हाईट चेक करायचंय. अगदी प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू असतात परंतु कराळे साहेबांनी सांगितलं की मी 11 न देता व्हाईट 22 जर्सी देणार आहे. मानगाववाडी संघ जर फायनल साठी पात्र ठरला तर आणि जर का त्यांनी 3 चेंडूवरती 3 विकेट घेतलं तर कराळे साहेबांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांच्यासाठी आहे. जाऊया मैदानाच्या दिशेनं. खोलवरचा टप्पा. फॉलोथ्रो चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगले केले. रनआउटची संधी. एक धाव एकवटली जाईल का पाहूया. ऑफिशियल पंच डिसिजन काय देतात परंतु चांगलं कॅरी झालं. एक धाव जोडली जाईल. 12 धावा. मागून कुणीही आवाज देऊ नये. एक महत्वाची मॅच देखील चालू आहे दोन्ही संघांसाठी. मित्रांनो आपण स्वतः आयोजक आहात त्यामुळे विरुद्ध संघाला कदाचित त्यांच्या भावना दुखावल्या जातील याची देखील आपण दक्षता घ्यायची, याची नोंद घ्यायची आहे कारण आपण आयोजक स्वतः आहात. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र सीमारेषे पलीकडं. अजून एक खराब क्षेत्ररक्षण. 16 धावा आता फलकावरती एकवटला जातील 8च्या सरासरीनं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय परंतु जर विचार केला तर मात्र या 2 फलंदाजांना रोखण्यात खऱ्या अर्थाने यशस्वी ठरलेत मानगाववाडी आयोजक. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आपल्याच आयोजनामध्ये मात्र आपल्याच प्रेक्षकांसमोर आणि आपल्याच होम ग्राउंडवरती खेळत असताना जबरदस्त कामगिरी करत असताना टीम मानगाववाडी टीमला आपण पाहतोय. जर का मानगाववाडी संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला तर मात्र संदीपजी कराळे साहेब यांच्याकडनं 22 जर्सी तसेच 3 चेंडूवरती 3 विकेट प्राप्त केल्या तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांच्यासाठी आहे. जाऊया अंतिम षटकाकडे जिथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. इथे फटका फसला आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आलेत ने इथे मात्र साधा सोपा झेल धरणीला दान झाला. 2 धावींची किंमत मोजावी लागते. मागच्या षटकामध्ये अंतिम चेंडूवरती देखील जिथे 1 ते 2 धावा होऊ शकल्या असत्या तिथे मात्र 2 धावा अवंतर दिल्या आणि याही षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्याची संधी होती परंतु तसं घडलं नाहीये आणि अगदी डीपला झेल धरणीला दान केला. आणि आता मात्र पुन्हा एकदा संधी आहे. लॉंग ऑफला चेंडू कॅरी झालाय लॉंग ऑनला. डीपला
आणि अजून एका विकेटचं पतन. गणेश बाद झालेत, परंतु एका साईडने रोहिदास आहेत अजून मैदानामध्ये. त्याला संधी मिळणं गरजेचं असेल, कारण मागच्या मॅचचा हिरो आहे रोहिदास, परंतु त्याला स्ट्राईक वरती आणावं लागेल. अवघ्या आणि अवघ्या 18 धावा फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत मंगेश. रोहिदास ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहिलाय, 2 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि वैयक्तिक मात्र ज्याने 5 धावा केल्या आहेत, परंतु नॉन स्ट्राईकला आहे, त्याला स्ट्राईक वरती आणावा लागेल. मागच्या मॅच मध्ये देखील मंगेशने ते काम केलं होतं. मागच्या मॅच मध्ये मंगेशने एक सिंगल धाव काढली होती आणि स्ट्राईक वरती आहे ना रोहिदासला आणलं होतं, आणि तदनंतर मात्र रोहिदासने आक्रमक लाला फार्म हाऊस यांच्या माध्यमातून सिक्सर साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. मात्र षटकार की विकेटचं पतन. आता मात्र हॅट्रिक साठी संधी आहे. लाला फार्म हाऊस यांच्या माध्यमातून षटकार साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. लालाराम हे मध्य प्रदेश मधून मध्ये राहतात आणि क्रिकेटवरती प्रेम आहे त्यांचं, आणि म्हणून क्रिकेटच्या खातीर या मैदानावरती ते देखील उपस्थित आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील आमच्याकडे जमा आहे. धावसंख्या आहे मित्रांनो 18. हॅट्रिक साठी संधी असेल, कारण का काळू भगत यांचं देखील आगमन झालंय. बाळू भगत यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महेशजी विर्ले साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हॅट्रिकचा हा चेंडू असेल. 500 रुपयाचा कॅश प्राइज पटकनावर का संधी आहे. झेल कॅरी करावा लागेल. जे पारितोषिक लावलं आहे ते मात्र पटकवलं जात आहे. 3 चेंडूवरती 3 विकेटचं. अगदी संदीपजी कराले साहेबांनी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं विकेट हॅट्रिक साठी. ती विकेट हॅट्रिक कंप्लीट केले. गोलंदाज नेम आहे प्रकाश. हॅट्रिक संपादन केली आहे. मॅच संपल्यानंतर लगेचच आपण आपलं कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूयात. श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचं जे कॅश प्राइज लावलं होतं ना संदीपजी कराले साहेब, ते मात्र त्यांनी इथे जमा केलं आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. आपल्याच प्रेक्षकांसमोर जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. खोलवरचा टप्पा उत्तर नाहीये. चौथा चेंडू देखील अप्रतिम, अगदी आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावली जाते, मंदावली जाते, सुस्तावली जाते. अगदी व्यसन घातलंय. रोहिदासला अवघे 2 चेंडू फेस करायला मिळाले आहेत. त्याला संधी मिळत नाहीये. पुन्हा एकदा संधी असेल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न होणार का? प्रयत्न होत नाहीयेत. आणि रोहिदासला संधी देण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी धावबाद होत आहेत. यस अगदीच चेतन सर, थोडंसं तुम्हाला या ठिकाणी थांबवतोय. स्कोअर कार्डवरती धावसंख्या लागवल्यात 20-21 धावींची या ठिकाणी गरज आहे. अगदीच श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026 या स्पर्धेसाठी बराचसा पाहुण्यांचा ताफा या ठिकाणी अगदी दाखल झाला. या व्यासपीठावरती आपण पाहतोय बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, आणि त्या मान्यवरांच्या यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाणार आहे. तर मनोजदादा विर्ले यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तर सन्मान आयोजक यशवंतदादा डुमणे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मनोजदादा विर्ले यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण करायचा. अगदीच मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि
सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या हेतूचे मान सन्मान श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026च्या वतीने करायचा. अगदी आपण पाहतोय या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय आदरणीय महेशजी विर्ले साहेब इथे उपस्थित आहेत आणि श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी यांच्या माध्यमातून त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन महेशजी विर्ले साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. अगदी वेळात वेळ काढली आणि या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेची शोभा देखील आपण वाढवली. त्याबद्दल पुन्हा एकदा श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडीच्या वतीनं आपले आभार आणि धन्यवाद. तसेच सन्मान्य श्री पप्पूदादा विर्ले यांचा देखील हेतूचे मान सन्मान श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026च्या वतीने केला जाणार आहे. रमेशदादा डोमणे यांना विनंती करेन, सन्मान्य आयोजक आहेत तर त्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील हेतूचेच मान सन्मान या ठिकाणी आपण करायचं आहे. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील हेतूचेच मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करायचा. तसेच प्रवीणदादा गायकवाड यांचा देखील हेतूचेच मान सन्मान श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या स्पर्धेच्या वतीनं केला जाणार आहे. दादांना विनंती करेन की आपला देखील सन्मान या ठिकाणी आपण स्वीकार करायचा. आणि मानगावाडी टीम बाहेरून आवाज देऊ नये, आपण स्वतः आयोजक आहेत त्याच्यामुळे आपण कोणी आवाज करू नये. लास्ट आणि शेवटची वॉर्निंग असेल. तसेच सन्मान्य आयोजक यांना विनंती करेन की नागोदादा डोमणे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांच्या हेतूचे मान सन्मान करायचा. तसेच परेशदादा शेंडे यांचा देखील हेतूचे मान सन्मान श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026 या स्पर्धेमध्ये केला जाईल. अगदीच परेशदादांना देखील विनंती करेन की आपला देखील सन्मान या ठिकाणी आपण आदरपूर्वक या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. आणि सन्मान्य आयोजक तेजेश केवार यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांच्या हेतूचेच मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील हेतूचेच मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करायचा. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या तमाम मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने हेतूचे मान सन्मान या ठिकाणी अगदी केला जातोय. तसेच सन्मान्य श्री हर्षलदादा वाघेत यांचा देखील हेतूचे मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं अगदी या ठिकाणी केला जाणार आहे. अगदीच त्यांना देखील विनंती करेन की आपला देखील या ठिकाणी सन्मान आपण आदरपूर्वक या ठिकाणी स्वीकार करायचा. सन्मान आयोजक दत्ता डुमणे यांना विनंती करेन की मान्यवरांच्या हेतूचेच मान सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करायचा. यावेळेस अतिशय चांगला फटका आपण पाहतोय या स्लिम ड्रॉपमध्ये आपण पाहिलं तर अगदीच हे होते आपले मान्यवर. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हेतूचेच मान सन्मान मात्र या ठिकाणी केला गेला. अगदीच बऱ्याचशा मान्यवरांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली. अगदीच व्यासपीठावरून खऱ्या अर्थाने या वेळेस रजा घेत असताना आपण पाहतोय. तर सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026च्या वतीनं आपण करूयात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. अतिशय चांगली स्पर्धा आणि जाऊया मैदानच्या आतमध्ये थेट जिथे लढत चालू आहे. अगदीच क्वार्टर फायनलची लढत अगदीच आपण पाहू शकाल लव्हलवाडी बनाम मानगावाडी या दोन टीम दरम्यान. इथे चांगला फटका खेळला आहे बॅक टू फिल्डर, परंतु फिल्डरला मात्र यावेळेस सुलकावणी दिली होती बॉलनं आणि स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल. तर अगदीच बेकरेवाडी चे कैलास यांच्याकडनं मात्र सनीसाठी मात्र गॉगल मात्र या ठिकाणी जे मॅन ऑफ द मॅच ठरले होते त्यांच्यासाठी मात्र या ठिकाणी गॉगल दिलाय. आणि लाला फार्म हाऊस यांच्याकडनं षटकारसाठी 200 आणि चौकारसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लगावलंय. अगदीच क्रिकेटचा भरपूर
आणि अगदीच कराले साहेबांचे देखील जे विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे लागवले होते, विकेट हॅट्रिक झाले, कंप्लीट झाले, ते देखील या ठिकाणी आपण पाहिले ना तर पारितोषिक या ठिकाणी जमा केलं गेलं आहे. ओ टू चेतन सर. सर्व विजय संघ आहे त्याचे प्रत्येक संघाचा एक कर्णधार किंवा एक सदस्य आणि एक टीम जी विजयी ठरेल. अगदीच पहिल्या दिवसातून क्वालिफाय झाली होती टीम दोदानी, अगदीच बेला 11 दोदानी. दुसऱ्या दिवसातून टीम क्वालिफाय झाली टप्पालवाडी. तिसऱ्या दिवसातून टीम क्वालिफाय झाली गेटाची वाडी आणि एक यंगस्टार पाली. आणि अगदीच ह्या दोन संघादरम्यान एक विजयी टीम. अगदीच 5 चिठ्ठ्या या ठिकाणी केल्यात. तर चला चिठ्ठीचा कार्यक्रम या ठिकाणी केला जाणार आहे. तर सर्व संघांना एका सूचना करेन, जे जे संघ अगदी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे त्या दोन्ही संघांना त्या सर्व संघांना एका सूचना करेन की आपण समालोचन कक्षाकडे या. जसा हा सामना संपेल ना तसं या ठिकाणी चिठ्ठीचा कार्यक्रम मात्र या ठिकाणी केला जाणार आहे. 5 संघांदरम्यान या ठिकाणी या चिठ्ठीचा कार्यक्रम होईल. तर सन्माननीय पाहुणे या ठिकाणी बालदादा भगत यांचा देखील हेतूचा मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तर अगदीच बालदादा भगत यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अगदीच या ठिकाणी व्यासपीठावरती या. आपल्या देखील श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या स्पर्धेमध्ये हेतूचे मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अगदी शिलीम ड्रॉपमध्ये सिंगल मात्र इथून फास्ट आले. धावांचं या ठिकाणी टार्गेट जर आपण पाहिलं ना तर येणारे 11 बॉल आणि आता गरज असणारी ती 16 धावींची. म्हणजे हा सामना देखील फसलाय. लो स्कोरिंग मॅच आहे. अगदीच लो स्कोरिंग मॅच असताना देखील जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा आल्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर एक सिंगल आल्या. एकंदरीत आत्तापर्यंत पहिल्या बॉलवरती 11 चेंडू 16 धावींची गरज. गोलंदाज गणेश भला बॉलिंग मार्कवरती. इथे स्टेनच्या मागे खेळायचं होतं. यशस्वी ठरलाय. चेंडू जाईल गोलीच्या वेगाने. वेगवान चेंडू निघून चालाय. बॉन्ड लाईन क्लिअर करत असताना हा चेंडू जातोय सीमारेषे पार. रन्स मिळतील 4. हा येतोय संघर्षातून निर्माण केलेला संघर्षमय चौकार. या चौकारच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचले. 21 धावींचा पाठलाग करत असताना आता येणारे 10 बॉल आणि बनवायचे आहेत ते मात्र 12 धावा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम. 10 चेंडू 12 धावींची गरज. सामना तसा आटोक्यात आणलाय. अर्थात टीम आपण जर पाहिलं तर मानगावाडी टीमनं निश्चितच एक चांगला सामना आपण पाहतोय. सर्व कर्णधार, दोदानी कर्णधार, यंगस्टार कर्णधार, इथे कर्णधार येऊन थांबायचं आहे. जसा सामना संपेना लगेच चिठ्ठीचा कार्यक्रम होईल. बेला 11 दोदानी कर्णधार, अगदीच टप्पालवाडी कर्णधार देखील इथे उपस्थित झाले. चांगला फटका अलॉंग दी कार्पेटने या ठिकाणी खेळून काढला. वाईडिश लॉंगॉनला सिंगल मात्र इथून जरूर आले. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला जर का सामना जिंकायचा असेल तर जमा करावे लागतील. जर सामना शेवटच्या षटकामध्ये गेला ना तर सामना मात्र नक्कीच इथे फसू शकतो. इथे सिंगल आल्या. सिंगलनं स्कोर कार्ड जाईल 10 अंकावरती. आता येणारे 9 चेंडू आणि 11 धावींची गरज. 6 धावा 3 बॉलमध्ये जमा केल्या. स्ट्राईकसाठी फलंदाज आपण पाहतोय देवदास. या साईडला वाईट बॉल. अगोदर तुमच्या ATM मध्ये धावा कमी हे जाणलं पाहिजे. तुम्हाला डिफेंड करायचे ते 21 धावा. डिफेन्सिव्ह गोलंदाजी होणं गरजेचं. परंतु इथे आला वाईट बॉल. वाईट बॉलच्या मदतीनं महत्त्वाच्या मॅचमध्ये आपल्याला गोलंदाजी करायची आहे. 11 धावा स्कोर कार्डवरती. 10 धावींची अद्याप गरज. उर्वरित 9 बॉल 10 धावींची गरज. सामना तितका चुरशीचा आहे. जबरदस्त चुरस या ठिकाणी आपण पाहतोय. लॉ स्कोरिंग मॅच आणि ती लॉ स्कोरिंग मॅच देखील बनली जाते. येस इट्स अ डॉट बॉल. ऑफस्टमला चेंडू ठेवला आणि चेंडू सरळ निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट टेकिंग गोलंदाजी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. 11 धावा स्कोर कार्डवरती. हा सामना मात्र सहजासहजी या ठिकाणी सोडण्याचं नाव घेत नाहीये. लवलवाडी संघ देखील तितक्या ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगला फलंदाज आहे. सलामीचा फलंदाज आपण पाहतोय. इथे मोठा फटका आर पार सीमा पार. हा येतोय 6 धाव्यांसाठी रामदेव बाबा पतंजली षटकार. काय जबरदस्त फटका. ज्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज होती तो फटका या ठिकाणी येत असताना आपण पाहिलं. 17 धावा स्कोर कार्डवरती. 17चा खतरा कोणासाठी. 4 धावींची आता गरज. 7 बॉल आणि 4 धावींची गरज. सामना एकतर्फी होईल का की सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. एक चेंडू अगदीच्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर शेवटचा शिल्लक या दुसऱ्या षटकातील. परंतु 7 चेंडू आणि 4 धावींची गरज. परंतु येणाऱ्या चेंडूवरती जर एखादा चांगला फटका आला तर याच षटकामध्ये हा सामना फिनिश होऊ शकतो.
पाहूया आयोजकांचा देखील वेळ वाचेल, परंतु हा क्रिकेट सहजासहजी लवाली संघ देखील या ठिकाणी हार मानणार नाही. 7 बॉल आणि 4 धावेंची गरज. इथे मोठा फटका पाहता पाहता दुसरा देखील मोठा फटका आलाय. फटका बसलाय, चेंडू हवेत आणि इथं वर्ड कॅच. कदाचित या चेंडूला सिंगल डबल घेणं गरजेचं होतं, परंतु उचलून खेळला आणि त्याचा फटका या ठिकाणी बसतोय. सामना अजूनही संपलेला नाही, कारण 6 बॉल 4 धावेंची गरज. 17चा खतरा या ठिकाणी ठरतोय टीम मानगाववाडी संघाला. चला मानगाववाडी टीम अगदीच या ठिकाणी आपण अगदी समर्थन कक्षामध्ये आपण तर चला न्यू बॅटर युनाइट क्रमांक 3 वरती न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय. सर्व कर्णधार मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. दोघांनी संघाला या ठिकाणी बाय मिळाल्या आणि पहिला सामना या ठिकाणी शिरीप्रमाणे असेल. नाव सांग. टपालवाडी आणि डिक्सलपाली असा सामना असेल. दुसरा सामना विजय संघ आणि गेटाची वाडी असा दुसरा सामना असेल. चिठ्ठीचा कार्यक्रम मात्र या ठिकाणी झालाय. सहा चेंडू, आता 4 धावेंची गरज. काय घडणार? 4 धावा होणार की 4 धावा रोखणं आणि टोकणं या आता गोलंदाजच्या हातामध्ये. इथे मोठा फटका हा देखील चांगला आहे. फटका फसलाय. हा जे घेऊ शकला असता, परंतु चेंडू जातो मारेशा पार. हा येतो 6 धाव्यांसाठी षटकार आणि हा विजयी षटकार. आणि आजच्या दिवसातून क्वालिफाय झाले टीम मानगाववाडी. एका चांगल्या संघाला मात्र